तर नमस्कार मित्रांनो, मैं आकाश भाई आजच्या व्हिडिओमध्ये सगळं स्वागत है। आणि मित्रांनो, आप सब लोग अच्छे होंगे, मैं ये ख्वाहिश करता हूँ दोस्तों। तो चलो आज का वीडियो अपना अपने को कौन सा ट्रैक्टर अच्छा लेना है दोस्तों, एकदम म्हणजे कोणता ट्रॅक्टर तुम्हाला पूर्ण मित्रांनो ट्रॅक्टर घ्यायला सेकंड, तर ते ट्रॅक्टर आज आपलं माहिती होणार आहे मित्रांनो। तर आपल्याला कोणता ट्रॅक्टर सेकंड ट्रॅक्टर घ्यायला पूर्ण त्याच्यावर माहिती आणि कोणत्या ट्रॅक्टर किती मेंटेनन्स खर्च आहे काय आजचा व्हिडिओ त्याच्यावर होणार आहे आपला। तर चला व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपले चॅनलवर नवीन व्हिडिओ पाहायला मिळेल तुम्हाला। तर आपल्या चॅनलला आपले कालचा व्हिडिओ सेकंड ट्रॅक्टर टाकलेला आपण स्वराजचा 744 AP। तर कोणा पाहिल्यानंतर जो पाहू शकता मित्रांनो, कोणाला घेण्यानंतर तर ते ट्रॅक्टर बी आपल्या एक नाही लवकर आणि अर्जंट एक नाही मित्रांनो। तर लवकरात लवकर जा आणि व्हिडिओ पाहून घ्या। आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुम्हाला काही व्हिडिओ लागले तर मग कमेंट करून सांगा। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ आता सध्या कसं मित्रांनो, महिंद्रा, सोनालिका, जॉन डियर, स्वराज आणि हे बरेचसे ट्रॅक्टर मित्रांनो। तर आपल्याला याच्यातून कोणता ट्रॅक्टर घ्यायला पूर्ण मित्रांनो, तर याच्यावर आपला हा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो, महिंद्रा जर घेतलं तुम्ही तर तुम्हाला थोडंफार डिझेलमध्ये बचत बसून तुम्हाला, आणि जर स्वराज घेतला की त्यामुळे तुम्हाला डिझेल थोडं शिल्लकच खाणार आहे मित्रांनो। तरी बी 8-10 किलोमीटरचा फरक पडतो। जॉन्डरमध्ये बी तेवढंच मित्रांनो, स्वराज जॉन्डर दोन्ही सारखं डिझेल खाते मित्रांनो। आणि सोनालिका ते बी थोडा कमी खातो मित्रांनो। तर तुम्हाला जर डिझेलच्या याच्यात जर कमी घ्यायचा तर महिंद्रा ट्रॅक्टर घेऊ शकता तुम्ही। आणि मेंटेनन्सचा बाहेर बी म्हणलं मित्रांनो, तर महिंद्राला मेंटेनन्स जादा आहे मित्रांनो आणि स्वराज जॉन्डरला मेंटेनन्स कमी आहे। तर आपण त्याच्याकडे बी जाऊ शकता मित्रांनो, तसं काही अडचण नाही आहेत। तर त्याला काही एवढी मेंटेनन्स नाही आहेत मित्रांनो, आपल्या महिंद्रा जादा मेंटेनन्स होतं, कारण की जादा करून स्पिंडल तुटत असतं मित्रांनो आणि डबल डिझेलच्या नळ्यांना ती फुटत असते, बस बाकी काही अडचण येत नाही महिंद्राला बी, बस एवढीच अडचण आहे। तर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त बी जर माहिती लागली मला कमेंट करा। आणि जॉन्डरचं बी मित्रांनो बरं आहे, चांगलं आहे मित्रांनो ते ट्रॅक्टर बी एक नंबर। पण त्याचे काय होतं मित्रांनो, ते ट्रॅक्टर जादा गरम होतं, त्याच्यामुळे बी काय होतं मित्रांनो, त्याच्याकडे लोक जादा करून जात नाही कोणी जॉन्डरकडं। ते ट्रॅक्टर लवकर गरम होतं मित्रांनो, लगे 15-20 मिनिटात तुम्ही नागोटी जर चालवलं तर एकच नंबर लय लवकर गरम होतं मित्रांनो ते, त्यासाठी ते ट्रॅक्टर कोणी लवकर जात नाही कोणी। जर याच्या व्यतिरिक्त मित्रांनो, जर स्वराज जर पाहिलं तुम्ही, स्वराज मस्त ट्रॅक्टर मित्रांनो, ते बी लवकर गरम होत नाही, ते बी मस्त ट्रॅक्टर चालतो मित्रांनो जबरदस्त। नागटेमध्ये बी ते बी गरम होत नाही, त्याचे बी हे प्रॉब्लेम येत नाही, ते जॉन्डरला ते प्रॉब्लेम येतो मित्रांनो। हे बी ध्यानात घ्या मित्रांनो, तर तुम्ही ट्रॅक्टर घ्यायला जाऊ शकता। आणि सोनालिका ट्रॅक्टर बी लवकर गरम होतो मित्रांनो, तो ट्रॅक्टर बी म्हणजे ट्रॅक्टर एवढं चालत नाही मित्रांनो। तुम्हाला जर घरगुती ट्रॅक्टर घेणार मित्रांनो तर सोनालिका ट्रॅक्टर घेऊ नका, कारण की त्याला लवकरच काही बी होऊ शकतं मित्रांनो, कारण की त्याचं सामान भेटत नाही मित्रांनो, मटेरियल भेटत नाही। आणि एक डबल जॉन्डर मित्रांनो, ते सामान बी भेटते मित्रांनो, पण लांब भेटतं, डायरेक्ट जांभरा तालुक्यात म्हणजे आपल्या जवळच्या शोरूम भेटत नाही, डायरेक्ट त्याच्या यायला जांभरा शोरूमला स्वतःच्या, तर तिथंच आपलं काम होऊ शकतं। नाही आपण गॅरेज वगैरे त्या ठिकाणी त्याचं काम होत नाही, त्याचं सामान भेटत नाही टाईमवर। स्वरात हे जॉन्डरचं आणि सोनालिकाचं हे दोन ट्रॅक्टरचं जादा करून सामान भेटत नाही। हां, सर्व्हिसिंगसाठी यासाठी तुम्हाला होतं समजून घ्या, थोडंफार फिल्टर मिळतात, पण याच्या बाद मी तुम्हाला वितरित जर म्हटलं की सामान आज टाकतात म्हणलं, गेअर गेली, बेरिंग खराब झाली, तर हे सामान तुम्हाला भेटणार नाही। तर याच्याकडे बी ध्यान देऊन लक्ष देऊन आणि पाहणी करा, तरच तुम्ही ट्रॅक्टर घ्यायला जाऊ शकता, आणि तर ते बाद देऊ नका। तर महिंद्रा ट्रॅक्टरच्या मित्रांनो, तुम्ही कुठं बी काही बी खोललं मित्रांनो, त्याचं सामान कुठं बी अवेलेबल राहतं मित्रांनो। तर तुम्ही ते ट्रॅक्टर घेतलं तर तुम्हाला कुठं जायचं काम नाही, आणि त्याचं सामान सर्वात स्वस्त बसतं मित्रांनो, कारण कसं आहे ते ट्रॅक्टरचं कुठं बी उपलब्ध राहते म्हणून सर्वात स्वस्त बसतं। आणि बाकीचे ट्रॅक्टर जे मित्रांनो जॉन डियर, सोनालिकाची हे सामान महाग बसतात, प्राईस माहीत राहत नसते आपल्याला, कारण की तो कुठं अवेलेबल राहत नाही, तर त्या करताना त्याचे पार्ट महागत बसतात। तर त्याच्या बाद नंतर झालं तर भलं हे बी मित्रांनो काय, तर तुम्ही ट्रॅक्टर मोठं म्हणजे तुम्ही 42 HP वाला का 45 HP वाले 50 HP वाले याच्यावर बी डिपेंड आहे मित्रांनो ट्रॅक्टरचं तुम्हाला ताकदीच्या वाऱ्यात। तर तुम्हाला जर स्वराजनगर चालवणार ना तर तुम्ही 575 585 ट्रॅक्टर घेऊ शकता। आणि स्वराज म्हणून 744 ट्रॅक्टर हा बी मस्त जबरदस्त ट्रॅक्टर आहे, स्वराजनगर बी जबरदस्त पडतो मित्रांनो। आणि जॉन्डरमध्ये 50-50 डी आहे हा ट्रॅक्टर, आणि सोनालिकामध्ये 47 HP आहे, याच्यावर बी आपण स्वराजनगर चालू शकतो, एकदम जबरदस्त चालते मित्रांनो, त्याला काही अडचण येणार नाही। तर तुम्ही पैशावर पोहू शकता, पण जादा करून जर म्हटलं तर महिंद्रा आणि स्वराज हे दोन ट्रॅक्टर जादा चालतात मित्रांनो, कारण कसं याची डिमांड जादा आहे। तुम्ही एकरी बी काढते समजून घ्या मित्रांनो, महिंद्रा ट्रॅक्टर त्याची किंमत 1 लाख रुपये शिल्लक येते, आणि तुम्ही जर जी सोनालिका आणि जॉन्डर जर घेतले ते तुम्हाला फार नुकसान होऊ शकतं, कारण की याच्यात त्याला एवढं जादा डिमांड राहत नाही जुन्या ट्रॅक्टरला, त्यासाठी तुम्ही त्या ट्रॅक्टरकडे जाऊच नका म्हणून नाही तर। पण पूर्ण व्हिडिओ पाहून घ्या आपला, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल।
आणि चॅनल झाला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपल्या चॅनलची व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. तर आपल्या चॅनलवर सेकंड ट्रॅक्टरचे व्हिडिओ येत असतात मित्रांनो, आणि आपण त्यावर डिस्काउंट देत असतो मित्रांनो. तर आपण ते बी चॅनल म्हणजे सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक आणि शेअर करून येईल, त्यासाठी आपण डिस्काउंट होत असतो मित्रांनो. सेकंड ट्रॅक्टरवर 5,000 डिस्काउंट. आज आपण हे व्हिडिओ जर पाहा कोणा शेअर केला कोणच्यापर्यंत आणि लाईक केला तर त्यासाठी मी 5,000 डिस्काउंट होऊन देऊ. कोणाला सेकंड ट्रॅक्टर घेतला आपल्या माध्यमातून तर त्याला मी 5,000 डिस्काउंट सोडून देऊ. तर कालचा व्हिडिओ मित्रांनो आपला 1,75,000 ट्रॅक्टर होतो मित्रांनो. तर ते कोणी घेणार कोणाला मित्रांनो तुम्ही जमू पाहू शकता आपल्या चॅनलला. स्वराजचा ट्रॅक्टर मित्रांनो, एक जबरदस्त ट्रॅक्टर आहे, तुम्ही ते बी जाऊन पाहू शकता तुम्हाला घेणं असेल तर. तर याच्या व्यतिरिक्त मित्रांनो पहा तुम्हाला काय कोणतं व्हिडिओ लागला का तुम्हाला कमेंट करा, त्याच्यावर मी तुम्हाला नक्की व्हिडिओ टाकू. आणि आणखी तुम्हाला माहिती लागली ते बी सांगा, याच्या पुढे नक्की व्हिडिओ टाकू आपण डबल. तर चला भेटूया पुढे. धन्यवाद. जय हिंद.